नमस्कार, मी अशोक उन्हाळे. दामा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. उचेटा नेते तरुणाची आत्महत्या. गुज्जा टेक्सटाईलला भीषण आग. 1 कोटीहून अधिक रकमेचे साहित्य जळून खाक. अकलूजमधील 4 डॉक्टरांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल. शिवामृत भवन मंगल कार्यालयातून नवरा नवरीचे अज्ञात चोरट्याने दागिने पळवले. वाळू चोरीच्या गुन्ह्यामध्ये 5 जणांना 50,000 दंड व 3 वर्षे शिक्षा. दंड न भरल्यास न्यायालयाने दिली 3 महिने साध्या कारावासाची सुनावली शिक्षा. आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच मसेवाडी गावासाठी सुरू झाली बस सेवा. गाव भेट दौऱ्यामध्ये ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. उचेटाणे येथील समाधान उद्धव मेटकरी वय 32 या तरुणाने सलग झालेल्या 3 मुली व शेतासाठी झालेले कर्ज या त्रासाला कंटाळून शेतातील सौंदर्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याचे मंगळवार पोलिसांमध्ये अकस्मात मयत अशी नोंद झालेली आहे. सूत्रांनी दिली माहिती अशी, यातील मयत समाधान मेटकरी याने दिनांक 7 रोजी सकाळी 8:30 पूर्वी उचेटाण येथील नागनाथ खांडेकर यांच्या शेतातील बांधावर असलेल्या सौंदर्याच्या झाडाला मैताने सलग 3 मुली झाल्या. तसेच शेतासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झाल्याने त्याने गळफास घेतला. सतत 3 झालेल्या मुली व शेतीसाठी झालेले कर्ज याबाबत तो घरात नेहमी बोलून दाखवत असे व या त्रासाला कंटाळून तो घरातून निघून गेल्याचेही वडील उद्धव भगवान मेटकरी व 61 यांनी दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. दरम्यान याचा अधिक तपास पोलीस हवालदार महेश कोळे हे करीत आहेत. अक्कलकोट रस्ता MIDCतील गुज्जा टेक्सटाईलला भीषण आग लागून 1 कोटीहून अधिक रकमेचे साहित्य जळून खाक झाले आहे. राजू नारायण गुज्जा यांचा अक्कलकोट रस्ता MIDCतील प्रिसिजन कंपनी समोर गुज्जा टेक्सटाईल हा टॉवेल कारखाना आहे. रविवारी कारखान्यातील काम नेहमीप्रमाणे सुरू होते. काही कामगार दुसऱ्या मजल्यावर कामात व्यस्त होते. दुपारी 2:30-3च्या सुमारास कारखान्यात अचानक आग लागली. बघता बघता आग भडकत गेल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी काही कामगार जेवायला गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी असलेले 3 कामगार आगीमुळे अडकून पडले. आगीच्या ज्वाळामुळे त्यांना खाली येता आले नाही. ही बाब लक्षात येताच इमारतीच्या बाजूने 2 शिडी लावून मालकाच्या मुलाने व अन्य लोकांनी तिघांना सुखरूपपणे बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमध्ये टॉवेल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, तयार झालेले टॉवेल, कारखान्यातील मशिनरी, वायरिंग व अन्य साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीची वार्ता समजल्यानंतर 5ही अग्निशामक केंद्रातील पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे खासगी पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले. सुमारे 40 टँकर पाणी मारून अग्निशामक दलाच्या जवानांनी 3 तासानंतर आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये 1 कोटीहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज कारखान्याचे मालक राजू गुज्जा यांनी वर्तवलेला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पैशांच्या देण्याघेण्यावरून अकलूजमधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावाजलेल्या 4 डॉक्टरांनी विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर डॉक्टरांनी माळशिरस न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होऊन त्यांना 9 जानेवारीपर्यंत जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. या घटनेने अकलूज वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडवली आहे. याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अकलूज येथील अकलाई हॉस्पिटल येथे काम करीत होती. तिने उच्च शिक्षणासाठी 35,000 रुपये हॉस्पिटलकडून घेतलेले होते. ते पैसे पगारातून वजा करावेत अशी विनंती सदर पीडित महिलेने हॉस्पिटलकडे केली होती. या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भूषण भारत चंकेश्वरा, डॉक्टर सुनील सुभाष नरोटे, डॉक्टर शैलेश भानुदास गायकवाड, डॉक्टर सचिन सावंत अकलूज यांनी उसने दिलेले पैसे पगारातून न फेड करता तू आमच्याशी शारीरिक संबंध ठेव अशी त्या महिलेकडे मागणी करून फेब्रुवारी 2022 ते 28 जून 2024 दरम्यान अकलाई हॉस्पिटलच्या डॉक्टर रूममध्ये सदर महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने अकलूज पोलीस ठाण्यात दिली. दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी दिलेली होती. या प्रकरणी सर्व डॉक्टरांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी माळशिरस न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता त्याच दिवशी सुनावणी होऊन
न्यायालयाने सर्व डॉक्टरांना अंतिम सुनावणी दिनांक 9 जानेवारी होईपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केल्याची माहिती अकलूज पोलिसांनी दिलेली आहे। सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील शिवामृत भवन मंगल कार्यालय या ठिकाणी 2 वधूवर यांचे सोने व चांदीचे दागिने लग्न मुहूर्ताच्या अगोदरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला। 5,52,271 रुपये किमतीचे दागिने चोरले गेले आहे। नवरा नवरीचे अज्ञात चोरट्याने दागिने पळवले असल्याने शिवामृत भवन मध्ये एकच धांदल उडाली। भारत बाजीराव कोळेकर राहणार जळभावी तालुका माळशिरस यांचा मुलगा विनोद आणि उद्धव आप्पासो शेंडगे राहणार वाटलोज तालुका दौंड यांची सुकन्या तृप्ती आणि भारत बाजीराव कोळेकर राहणार जळभावी तालुका माळशिरस यांचा तृतीय मुलगा विष्णू व सुरेश रामचंद्र वाघमोडे राहणार बांगर्डे यांची सुकन्या दीप्ती यांचा शुभ मंगल विवाह सोहळा शिवामृत भवन मंगल कार्यालय पुणे पंढरपूर रोड सदाशिवनगर येथे शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:35 या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार होता। नदीपात्रातील वाळू चोरी व पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणामध्ये अमरसिद्धेश्वर पाराध्ये ब्रह्मपुरी अण्णासो विठोबा आसबे तानाजी विठोबा आसबे शिवाजी तानाजी काटे आत्माराम अर्जुन पांढरे या 5 जणांना दोषी धरून न्यायाधीश SN गंगवाल शहा यांनी त्यांना 50,000 दंड ठोठावून 3 वर्ष शिक्षा तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। दरम्यान या शिक्षेमुळे वाळू माफियामधून प्रचंड अशी खळबळ उडालेली आहे। या घटनेची हकीकत अशी, विद्यमान पोलीस निरीक्षक रणजित माने यांना दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11:30 वाजता टिपर वाळू घेऊन मंगळ्यातील मच्छी मार्केटजवळ येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवून तपासणी केली असता MH28 AB 8465 हा टिपर पोलीस पथकाच्या निदर्शनास आला। यावेळी पोलिसांनी बॅटरीच्या उजेडामध्ये हौद्यात मागील बाजूस पाहिल्यावर टिपरमध्ये 6,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू व 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टिपर पोलिसांनी जप्त करून वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। न्यायाधीश SN गंगवाल शहा यांच्यापुढे सुनावणी होऊन यामध्ये वरील 5 जणांना 50,000 दंड ठोठावून दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले। वाळू चोरीच्या गुन्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा झाल्याने वाळू माफियामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे। या शिक्षेमुळे भविष्यामध्ये वाळू चोरी करण्यास माफिया धनावणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। वाळू ही शासनाची मालमत्ता असल्याने यावर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी वाळू वाहतूक चोरीवर अंकुश ठेवणे तसेच महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे। दरम्यान वरील 5 आरोपींच्या वतीने ॲड सुजय लवटे व ॲड महादेव गायकवाड यांनी येथील न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज ठेवण्यात आला होता। दरम्यान न्यायाधीशांनी अपील मुदतीपर्यंत 15,000च्या जात मुचल्यावर 5 जणांची जामिनावर मुक्तता केलेली आहे। स्वातंत्र्यानंतर प्रथमच करमाळा तालुक्यातील मसेवाडी गावासाठी बस सेवा सुरू झालेली आहे। आमदार संजय मामा शिंदे यांनी जानेवारी 2023 मध्ये करमाळा मतदारसंघाचा गावभेट दौरा केला होता। या गावभेट दौऱ्यामध्ये गावकऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्या समस्या यावरती तोडगा काढून उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी त्या विभागाला सूचना दिलेल्या होत्या। त्या विभागाच्या बैठका घेतल्या होत्या। त्यानुसारच करमाळा मतदारसंघातील ज्या गावामध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नव्हती अशा गावामध्ये बस सुरू करण्यासंदर्भात आमदार संजय मामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या। त्यानुसार करमाळा पांडे मसेवाडी ही बस सेवा 2024च्या नवीन वर्षामध्ये दिनांक 4 जानेवारी पासून सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। सदर बस चालू करण्यासाठी अंकुश पाटोळे आणि संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला होता। नवीन बस सेवा सुरू झाल्यानिमित्त बसचे चालक नागनाथ चव्हाण आणि वाहक बालाजी तुंदारे यांचा सन्मान ग्रामस्थांनी केला। या प्रसंगी अर्जुननगर मसेवाडीचे उपसरपंच त्रिंबक भाऊ ननवरे, चंद्रकांत पाटोळे, पानानंद बंडगर, भाऊसाहेब अडसूळ, अंकुश पाटोळे, सुनील लोखंडे, दीपक ननवरे, माधव पाटोळे, विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिचंद्र बंडगर, पोपट बिचुकले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात, खंडू ननवरे, रमेश ननवरे, दीपक लोखंडे,
महादेव पाटोळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग, आबा पाटोळे आदी ग्रामस्थासह विद्यार्थी त्यावेळी उपस्थित होते. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.